नमस्कार सगळ्यांना. विद्यादानम श्रेष्ठ दानम. ग्रामीण क्षेत्रामध्ये मी इंग्रजी माध्यमाच्या निःशुल्क शाळा चालवतो. आणि रिपीट करतो, परत एकदा सांगतो, इंग्रजी माध्यमाच्या निःशुल्क शाळा. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, गिल्डिंग द लिली. लिली हे एक सुंदर फूल आहे, पण त्याच्यावरती जर सोन्याचा एक लेप लावला तर त्याला गिल्डिंग म्हणतात. ते करण्याची काही जरूर नाही आहे. पण ज्या मुलांसाठी मी शाळा चालवतो ते इतके गरीब आहेत की त्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळणं या जीवनात संभव नव्हतं. आज आपला देश जागतिकीकरण आणि उदारीकरणामध्ये गतीने पुढे चालला आहे. आपल्यासारखे आणि माझ्यासारखे लोक ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन या दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊन देश भरभराटीने पुढे चालला आहे. पण मग जी मुलं गरीब आहेत, ज्यांना सरकारी शाळांमध्ये जावं लागतं, ज्यांना मोठ्या शहरातील महानगरपालिकांच्या शाळांमध्ये जावं लागतं, त्यांचं भवितव्य काय आहे? माझ्या पहिल्या प्रोफेशनने, पहिल्या नोकरीमुळे मी कमीत कमी 43 देश फिरून आलेलो आहे. मरीन इंजिनियर असल्या नात्याने वेगवेगळ्या देशांमध्ये जाणं संभव होतं. तिथली व्यवस्था, तिथले शिक्षण स्तर हे सगळं बघितल्यानंतर जेव्हा मी MBA केलं आणि मग परत मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट जगतामध्ये युरोपमध्ये काम केलं, तेव्हा मला आढळलं की आपण काहीतरी आपल्या देशामध्ये जाऊन करायला पाहिजे. आणि मी जेव्हा परत इथे आलो कामानिमित्ताने, तेव्हा मला SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ह्या एका प्रख्यात नामांकित कॉलेजमधनं तिथे शिकवण्यासाठी मला ऑफर आली. ती ऑफर घेतल्यानंतर माझे डोळेच उघडले. एक सोशल प्रोजेक्ट असतो त्या कॉलेजमध्ये, त्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात जाऊन प्रोजेक्ट करायचा असतो. त्या प्रोजेक्ट्सचा मी इन्चार्ज होतो. ते प्रोजेक्ट्स वाचल्यानंतर, त्यांची समीक्षा केल्यानंतर मला असे आढळले की मी पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये जे काही करत आहे त्याचा काही ह्या देशाला काही लाभ होणार नाही. मला प्राथमिक शिक्षा ह्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जी प्रतिज्ञा आपण घेतो पहिलीपासून 10वी पर्यंत, ती प्रतिज्ञा मी काही पूर्ण बोलणार नाही आहे, अंत सांगतो. यांच्याशी माझी निष्ठा आणि त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातच माझे सौख्य सामावेल. ह्या प्रतिज्ञेला मी कसा विसरू शकतो? आपण सगळे पण कसे विसरू शकता? आणि म्हणूनच मी SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इथली नोकरी सोडली आणि ह्या गरीब मुलांकरता काहीतरी करावं म्हणून प्राथमिक शिक्षा ह्यावर लक्ष देण्याचे मी ठाणले. काम काही सोपं नव्हतं, फार कठीण होतं. एक शाळा बांधायला कमीत कमी 50 लाख रुपये त्यावेळी लागायचे. आज ते 1 करोडच्या वरती गेले आहे. कारण ह्या देशामध्ये आज राईट टू एज्युकेशन ॲक्ट, शिक्षणाचा मूलभूत अधिकार पास झाला आहे. आणि त्या मूलभूत अधिकारामुळे मुलांना 6 वर्षापासून 14 वर्षातील वयोगटात निःशुल्क आणि सक्तीचं शिक्षण देणं फार जरुरी आहे. सुप्रीम कोर्टने ह्यावर एक जजमेंट दिले की प्रत्येक प्रायव्हेट शाळेला आपल्या 25% जागा मुलांना मोफत द्यावेत. ह्याचा फायदा घेऊन आम्ही असा निर्णय घेतला
की आमची मुंबईतली शाळा जी एका झोपडपट्टी वस्तीमध्ये होती आणि ज्यामध्ये 800 मुलं शिकायची, ती शाळा आम्ही बंद करण्याचा निर्णय 2009 मध्ये घेतला. आणि 2014 पर्यंत सगळ्या 800 मुलांना चांगल्या चांगल्या शाळांमध्ये आम्ही ट्रान्सफर केलं. मात्र 2010 मध्ये आम्ही असा निर्णय घेतला की आता आम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये शाळा निर्माण करू, कारण तिथेच तर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण जरुरी आहे. त्याचे कारण मी आधी सांगितले. आपल्या ग्रामीण मुलांना आपण या शिक्षणापासून वंचित का ठेवावं? जागतिकीकरणामध्ये कोणीही कुठच्या गावामधनंही आज कुठेही जाऊ शकतो, ई-कॉमर्सवरती बिझनेस करू शकतो. मात्र अटच एक आहे की त्यांना जागतिक भाषा याव्यात. ब्रिटिश सरकारने जे आपल्यावरती काही केले, जुल्म केले असतील किंवा चांगल्या गोष्टी केल्या असतील, ज्याच्यामध्ये रेल्वे आपल्याला दिली, शिक्षण दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी आपल्या इंडस्ट्रियलायझेशनसाठी केले. परंतु त्यांची एक चांगली देण ही आहे की इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणामुळेच आज आपला देश आणि आपल्या देशातील नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी, युरोप असो, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो, कॅनडा असो, चायनासुद्धा, इथे पण आपले लोक आहेत. आणि आपण ह्या सगळ्यांच्या पुढे आपले सर्जन्स, आपले इंजिनियर्स, आपले ई-कॉमर्सवाले सगळे जे कोणी लोक आहेत, IT क्षेत्रातले सगळे लोक आहेत, या सगळ्यांनी अव्वल दर्जा निर्माण करून आपले आपले स्थान जगभरात घेतले आहे. तर मग ग्रामीण मुलांना आपण आजपासून तयार करून त्यांना पण एक चांगले स्थान, उच्च दर्जाचे स्थान का नाही द्यायचे? ह्याच निर्णयाने मी शाळा निर्माण करायला सुरुवात केली. परंतु पैसे आणणे एवढं काही सोपं नव्हतं. पैसे कुठून आणावेत? मी जर तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला काही डोनेशन देण्यासाठी विनंती केली तर तुम्ही लगेच सांगाल की आम्हाला जरूर नाही आहे. माझं न ऐकताच तुम्ही दरवाजा बंद कराल. मग मी असा निर्णय घेतला की लोकांना कुठे जाऊन बोलायचं की आम्हाला डोनेशन द्या, आम्हाला निःशुल्क शाळा करायच्या आहेत. तर असा विचार करता करता एक दिवशी मला असे आढळले की मुंबईची जी लोकल ट्रेन आहे ना, ती सर्वात उत्तम आहे कॅप्टिव्ह ऑडियन्ससाठी. कॅप्टिव्ह म्हणजे कसे की जे लोक जे ट्रेनमध्ये जातात त्यांना सगळ्यांना काही वेळ ट्रेनमध्ये बसायचं असतं किंवा उभं राहायचं असतं. त्यांना मी जे काही सांगीन ते ऐकल्याशिवाय आणखीन काही गत्यंतर नव्हते. 2च पर्याय होते. माझे जे मी बोलीन ते त्यांनी ऐकायचे आणि आवडले नसेल कोणाला तर त्यांनी मला शिव्या घालून खाली उतरायला सांगायचे. असे करणे फार क्वचित होते. दुसरा पर्याय. पहिला पर्याय मात्र सगळ्यांना सोसायला लागला. मी जे काही ट्रेनमध्ये बोलायचो ते त्यांना ऐकायला भाग पडले. आणि माझ्याकडे एक ॲक्रेलिक बॉक्स असायचा आणि त्या बॉक्समध्ये मी त्यांच्याकडनं डोनेशन मागण्याची विनंती करायचो. पहिल्या दिवशी मला आठवतं की जेव्हा मी हा बॉक्स काढला बॅगेमधनं, हिम्मत होत नव्हती. गोरेगावपासून सांताक्रूज येईपर्यंत माझ्या अंगात हिम्मत नव्हती की मी हा बॉक्स माझ्या बॅगेतनं काढून लोकांकडे पैसे मागावेत. पण सांताक्रूज गेल्यानंतर मात्र निर्णय केला, आत्ता नाही तर कधीच नाही. इफ नॉट नाव देन नेव्हर. आणि म्हणून मी तो बॉक्स काढला आणि लोकांना सांगायला सुरुवात केली आणि लोकांनी लगेच त्याच्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली. आज कमीत कमी 1.5 करोड रुपयापेक्षा जास्त मी गोळा केलेले आहेत. आणि ह्याच लोकांच्या छोट्या छोट्या मदतीने आज माझ्या शाळा महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू डोंट नीड डीप पॉकेट्स to make a heartfelt donation. Only a large heart is enough. थेंबे 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 तळे साचते आणि म्हणूनच समुद्र बनते.
आणि ह्याच भावनेने जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझी एक गोष्ट मला लक्षात आहे. मुंबईमधल्या लोकल ट्रेनमध्ये पुष्कळशी अशी टपोरी मुलं असतात. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या लोकांना माहीत असेल टपोरीचा अर्थ. तर त्या टपोरी मुलांपैकी 3-4 मुलं होती. त्याच्यातला एक मुलगा बाकीच्यांना म्हणाला, ते बघ ते शिक्षणासाठी काहीतरी पैसे मागतायत. तर त्याचे दुसरे मित्र म्हणाले, अरे तुला काय माहिती, ते तुमचे पैसे खाऊन टाकतील, त्याचा दुरुपयोग करतील. त्याने उत्तर दिले, माझी नियत चांगली आहे, मी कोणाच्या शिक्षणासाठी 1 गुटखा कमी खाईन आणि 2 रुपये मी द्यायला तयार आहे त्यांना. तुम्ही पण 2-2 रुपये द्या. मात्र त्या 3 जणांनी त्याला 2 रुपये दिले नाहीत. तो एकटा आला आणि त्यांनी माझ्या डब्यामध्ये 2 रुपये टाकले आणि परत गेला आणि परत त्यांना तेच सांगून 2 जणांकडनं त्यांनी आणखीन 2 रुपये आणून माझ्या डब्यात टाकले. ही गोष्ट इतकी मोठी होती माझ्यासाठी की जे टपोरी मुलं जी आहेत ते पण माझ्या ह्या मिशनमध्ये सहभागी झाले. तर मग माझ्यासारख्या आणि तुमच्यासारखे सुशिक्षित लोक नक्कीच होणार ह्या भावनेने मी रोज ट्रेनमध्ये जायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जी नाणी पडली, कॉईन्स पडले, दुसऱ्या दिवसापासून 10 रुपयाची नोट, 50 रुपयाची नोट, असं करता करता नंतर 100 रुपयाच्या नोटा, कधी कधी 500 रुपयाची नोट, आणि पूर्वीचा काळ आहे तो 1000 रुपयाची नोट पण पडायची. ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. अशा पण काही वाईट गोष्टी झाल्या ज्यामध्ये काही लोक असायचे ते माझ्यावरती विश्वास नाही करायचे. असा कोणतरी एक मध्येच उभा राहायचा आणि म्हणायचा, हा माणूस फ्रॉड आहे, ह्याच्यावरती विश्वास करू नका, ह्याला काही देऊ नका. माझं आणि त्याचं काही नातं नव्हतं, मी त्याला कधी भेटलो नव्हतो, पण असे बोलणारे लोक 1 नाही 2 नाही, कमीत कमी 503 वर्षात मला भेटले. आणि त्यावेळी असं वाटायचं की हे लोक का माझ्या विरुद्ध बोलतात, माझ्या या चांगल्या कामामध्ये अडथळा का बनतात. कधी कधी घरी जायचो मी संध्याकाळी, माझ्या डोळ्यातनं अश्रू यायचे. अशा गोष्टी ऐकल्यामुळे वाईट वाटायचे की माझ्याबद्दल वाईट का बोलतात हे. पण एकच गोष्ट माझ्या मनात नेहमी असायची, मी जे करतो आहे ते मला माहीत आहे आणि माझ्या परमेश्वराला माहिती आहे. आणि त्यामुळे जर काही चुकत असेल तर त्यामध्ये परमेश्वराने मला काही शिक्षा द्यावी, पण लोकांनी जरी बोलले तरी मला त्याचा काही वाईट वाटायला नको. आणि ह्या भावनेने मी ते काम चालू ठेवलं. एक शाळा, दुसरी शाळा, असे करता करता आज मी 4 राज्यांमध्ये पोचलो आहे. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात. कोणताही सण आला, दिवाळी, तर ट्रेनमधली लोक एक छोटंसं पॅकेट ज्याच्यामध्ये लाडू, करंजी, चकली वगैरे घालून मला द्यायचे. सर हे तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांना, तुम्ही कोणालाही द्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात, त्याचा आनंद वेगळाच असतो. संक्रांत, होळी, ईद, ईस्टर, क्रिसमस हे सगळे सण मी ट्रेनमध्ये साजरे केले. म्हणजे नाचून गाऊन नाही, पण त्यांनी दिलेलं काही पाकिट छोटं मोठं असेल ते घेऊन घरी यायचे, आजूबाजूच्या लोकांना द्यायचे, त्यांना सांगायची ही गोष्ट. का तर आपला देश, भारत देश महान. एकदा मला एक गोष्ट आठवते की एक वयस्कर व्यक्ती होती, त्याच्या बाजूला त्याचा एक मुलगा बसला होता, असेल 6-7 वर्षाचा, 8 वर्षाचा जास्तीत जास्त. मला त्यांनी रागावून म्हटले, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा करता राजस्थानमध्ये, तिकडच्या लोकांना आणि त्या पण आदिवासी मुलांना हिंदी बोलता येत नाही आणि तुम्ही त्यांना इंग्रजी शिकवता. मी त्यांना म्हटलं, तुमच्या मुलाशी बोलू का? आणि त्याच्या मुलाला विचारलं, बेटा तुम कौन से स्कूल में जाते हो? आणि त्यांनी उत्तर दिलं आणि उत्तराच्या शेवटी जे काही शाळेचं नाव असेल, सेंट मेरीज इंग्लिश स्कूल असं म्हणाला. मी म्हटलं, तुमचं उत्तर तुमच्या मुलाने दिलं. आपला मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावा आणि गरिबांची मुलं सरकारी शाळेत जावेत, हे काही मला पटत नव्हते. मुंबई महानगरपालिका दरवर्षी 2700 करोड रुपये खर्च करते म्युनिसिपल शाळांसाठी. ते जर मला दिले त्यांनी,
तर मी 2700 शाळा दरवर्षी निर्माण करीन. अशा कटू आणि चांगल्या गोष्टी नेहमी माझ्या वाटी आल्या आणि मी हळूहळू पुढे सरकत आज आपल्यासमोर आलो आहे. आज देशभरात माझे पुष्कळ स्नेही आहेत, माझे शुभचिंतक आहेत, जे मला आज इंटरनेट बँकिंगने माझ्या संस्थेच्या खात्यामध्ये आजही पैसे पाठवतात. त्यामुळे आज माझं कार्य थोडं सोपं झालं आहे, मोठं झालं आहे, पण सोपं झालं आहे. इतकं सोपं पण नाही की जेवढे पाहिजेत तेवढे पैसे मिळतात. पैसे सगळ्यांना कुठे मिळतात? मुकेश अंबानींना पण पैसे कमी पडतात. तर माझ्यासारख्या माणसाला शाळा बांधण्यासाठी कमीच पडणार. पण चांगली गोष्ट अशी आहे की आपल्यासारख्या लोकांना भेटावं, त्यांना ह्या कामात सहभागी करावं. कोणाला आवडेल न आवडेल ह्याची चिंता न करता आपली जबाबदारी काय आहे हे त्यांना समजावणे आणि पुढे चालणे. तुम मुझे खून दो, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. हे कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस. त्याच्या उलट महात्मा गांधींनी म्हटलं, अहिंसा परमो धर्म. सर्वात मोठा धर्म अहिंसा आणि त्या मार्गेच मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. मदर टेरेसा म्हणाल्या, जर तुम्ही दुसऱ्यांमध्ये चुकाच काढत बसलात, खोट काढत बसलात, तर मग तुम्ही त्यांच्याशी प्रेम कसं करणार? अशा ह्या जगामध्ये आपल्याला एक दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी ट्विस्ट विथ डेस्टिनी असा शब्द वापरला. मी एक पाऊल पुढे जातो. मी म्हणतो, तुम्ही मला 1 रुपया द्या आणि मी माझ्या हिमतीने जेवढं काही होईल तितक्या मुलांना मी निःशुल्क शिक्षण देण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, आपण सगळे टाळ्या वाजवता, पण कधी आत अंतःकरणात विचारा, एक दिवशी तुम्ही जेव्हा आपल्या पायावरती उभे राहाल तेव्हा निदान एका मुलाला तरी तुम्ही शिक्षण द्याल आणि त्याचा शिक्षणाचा खर्च घ्याल. ही जबाबदारी जरूर घ्या. आणि ह्या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे. त्यामधील 8.3 करोड मुलं 6 ते 14 वर्षातील वयोगटात शाळेत जात नाहीत. ही मोठी संख्या आहे. आणि आपण जेव्हा टेलिव्हिजन माध्यम किंवा आणखीन प्रसार माध्यम जी आहेत त्याच्यामध्ये बघतो, एक 5,000-6,000 लोक काहीतरी धरणा देत आहेत, देशाविरुद्ध काही बोलत आहेत आणि त्यांना बघून आपल्याला असं वाटतं की देशामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहेत. 1% सुद्धा, 1% म्हणजे लोकसंख्येचा 1% म्हणजे 1.3 करोड लोक असतात. तर 5, 10, 50,000 लोक बघून तुम्ही असे काही निर्णय घेऊ नका जे देशाच्या विरुद्ध होतील. असेच निर्णय घ्या जे देशाच्या कामासाठी, चांगल्यासाठी पुढे येतील. हे सांगून मी फक्त एक शेवटची गोष्ट सांगतो. आपल्या देशातील जे काही विधायक आहेत, जे काही सांसद आहेत, त्यांना सगळ्यांना एक राशी मिळते. 5 करोड रुपये दरवर्षी आपल्या सांसद यांना मिळतात आणि विधायकांना दर वर्षाचे काही राज्यामध्ये 1 करोड, काही राज्यांमध्ये 2 करोड मिळतात. त्यांनी सुद्धा एक शाळा जरी निर्माण केली तर दरवर्षी कमीत कमी 8,000 शाळा निर्माण होऊ शकतात. पण ते काही असं करत नाहीत. त्यांनी सगळ्यांनी शाळा निर्माण केल्या इंग्रजी माध्यमाच्या, कारण शिक्षण हा एक बिझनेस झाला आहे, बाजार आहे ह्या शिक्षणाचं. मोठे मोठे शिक्षण सम्राट निर्माण झाले. पण माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या लोकांनी जर ह्या बाजारात गरीब मुलांसाठी, एकही मुलासाठी जर तुम्ही खर्च केलात तर ते 8.3 करोड मुलं कमी होऊन किंबहुना 5 करोड होतील एक दिवशी, त्यानंतर 2 करोड होतील. आणि मला वाटतं हे 20 ते 25 वर्षात आपण सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, ते गरीब असोत
की श्रीमंत असोत, जर आपण एका गरीब लहान मुलाला जेवण देता तर त्याचं पालन फक्त 1च दिवस करता. परंतु जर त्याला आपण काही शिकवता, त्याला काही कौशल्य देता, तर तो आयुष्यभर आपल्या पायावर उभा राहतो. हे बोलून मी माझे भाषण संपवतो. जर तुम्हाला हे संभाषण आवडलं असेल तर खाली जाऊन आपले विचार मांडा आणि जोश टॉकला जरूर सबस्क्राईब करा.